उपस्थित इथे सर्व रसिक श्रोत्यांनो आणि माझ्या बालकुमार मित्रांनो, सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार. आज आम्ही प्रताप विद्या मंदिराचे विद्यार्थिनी आपल्यासमोर अभिवाचन सादर करणार आहोत. अभिवाचनाचं नाव आहे लाल गाडी आणि लेखक आहेत वसीम बारीमळे. मामाच्या गावाला जायचं म्हटलं की 6वीतला तन्वीर लाया फुटाव्यात तसा टनाटना उड्या मारू लागेल. कारण मामाचं गाव म्हटलं म्हणजे भैरवनाथची यात्रा, आणि यात्रा म्हटलं की तुफान मजा. ही मोठी गर्दी, मोठाले पाळणे, शेव चिवडा, रेवडी आणि जिलेबीची दुकाने, रस्त्यावर असलेली प्लास्टिकची खेळणी, नव्या कपड्यांची ताडपत्री दुकाने, यासोबतच जादूचे खेळ आणि यात्रेचे मोठे आकर्षण म्हणजे मौत का कुवा. दुपारचे जेवण मामाचा हात धरून जे यात्रेत जायचे ते पार रात्रीच्या जेवणालाच घरी परत यायचे, असा तन्वीरचा दिनक्रम असे. पण यावेळी यात्रेच्या 1 आठवडा आधीच मामाच्या गावी चला अशी भुनभुन तन्वीरनं आईपाशी लावली होती. चल तो फिर जाएंगे. अरे इतने जल्दी जाके क्या करने का है? ऊपर से तू बहुत सताता बाबा, बिल्कुल सुनता नहीं. अब सुनूंगा, पक्का सुनूंगा, सब सुनूंगा. अजिबात त्रास देणार नाही, तुझं सगळं ऐकेन, अशा शब्दाखात तन्वीर आईच्या मागे घरभर शेपट्याप्रमाणे फिरू लागला. पण क्या काम क्या है तेरा उधर? आईनं मुद्दाम डिवचून विचारलं. लाल गाडी. तन्वीरनं हातावेत फेकले आणि किंचाळून नाचू लागला. तन्वीरच्या मामाच्या अंगणात एक जुनी गाडी उभी होती, 1935 सालची, शेवरोले मोटार कंपनीची. तन्वीरच्या मामाच्या आजोबांनी ते 1960 साली घेतली होती. मामाचं एक गॅरेज होतं, केजीएन गॅरेज. अख्ख्या तालुक्यात तन्वीरचा मामा प्रसिद्ध मोटार मेकॅनिक होता. दूरहून लोक आपली 4 चाकी गाडी घेऊन दुरुस्तीसाठी मामाकडे येत. यंदा मामाने ठरवलं की या वर्षी भैरवनाथ आपल्या गाडीत बसणार, त्यासाठी हिला चालू करायची. तसं त्यांनी सरपंचांनाही सांगितलं. भाई, तुम्ही जर हिला चालू केली तर मी स्वतः देव घेऊन गाडीत बसणार, तर मग लावा जोर. सरपंच म्हणाले. तसं मामालाही हुरूप आला, आणि ही गोष्ट जेव्हा तन्वीरच्या कानी पडली तेव्हा तन्वीरला तर आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. जेव्हा लाल गाडी बंद होती तेव्हा तो आणि त्याची भावंडे तासनतास त्यावर खेळत असत. पण ही गाडी चालू होणार, रस्त्यावर धावणार, ही शक्यता तन्वीरला अकल्पनीय होती. गाडी पुन्हा चालू होण्याची प्रक्रिया, याची देही याचा डोळा त्याला पाहायचा होता. आई हे ओळखून होती, म्हणून ती त्याला नाही म्हणून थोडं छळून घेत होती. चल जाएंगे असं आईनं म्हणताच तन्वीर किंचाळला आणि घरभर आनंदाने नाचू लागला. मामाच्या गावाला येऊन तर बघतो काय, मामाने लाल गाडी घरातल्या अंगणातून हलवून गॅरेजमध्ये आणून ठेवली होती. नुसती आणून ठेवली नव्हती, तर पुरती सुटसुटी करून ठेवली होती. गाडीचे मोठे नाक उघडून त्यातून इंजिन बाहेर काढून ठेवले होते. सीट दुसऱ्या बाजूला पडले होते. हायड्रोलिक जॅक लावून उघडी मोडकी गाडी जमिनीपासून 5 फूट हवेत उचलून ठेवली होती. मामानं पूर्ण वर्षभर थोडं करीत पैसे जमवून सुठे बाग आणून ठेवले होते. जिथं पैसे कमी पडले तिथं सरपंचांनी त्याला यात्रा कमिटी फंडातून मदत दिली होती. अब्बी मज्जा देखतो नुसती, कैसी चालू करता 8 दिन में. वाचून सगळं आश्चर्याने बघणाऱ्या तन्वीरच्या डोक्यावरून हात फिरवत मामा म्हणाला. आणि खरोखर बघता मामानं 8 दिवसात गाडी जोडत आणली. जुने इंजिन काढून नवीन बसवले, ब्रेक दुरुस्त केली, तेल पाणी बघितलं, डेंटिंग पेंटिंग केली. मधली सुट्टी संपल्यावर पोरं वर्गात येऊन बसतात. तसा बघता गॅरेजमध्ये सर्व दूर पसरलेला नव्या जुन्या पार्टचा पसारा गाडीच्या पोटातच सामावून गेला. नवी कोरी गाडी तयार झाली. सजावटीसाठी 2 मोठे पिसारा फुलवलेले मोर गाडीच्या दोन्ही बाजूंना जोडले गेले. त्यावर 0 बल्बची रंगीबेरंगी लाइटिंग झाली. सरपंच स्वतः गाडी बघायला आले. भाई, तुम्ही यंदा शोभा चालली बघा यात्रेला. कला हाय तुमच्या हातात. मामाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. सगळी त्यांची आणि नाथसाहेबांची कृपा म्हणत त्यांनी आकाशाकडे बोट दाखवला. सरपंचाचा ऊर भरून आला. त्यांनी हात जोडले, मामानंही हात जोडले. भैरवनाथाच्या यात्रेचा दिवस आला. यात्रे दिवशी लाल गाडी फुलांनी सजली. पिसारा फुलवलेले मोर लाईटने झगमगू लागले.
देव मानेत घेऊन सरपंच स्वतः गाडीत मागे बसले. सगळा गाव गाडी समोर नाचत पुढे निघाला. ताशा तडाला, ढोल घुमू लागला, बुलबुल तरंगची तार छेडले जाऊ लागले, लोक उसळले आणि आनंदाने नाचू लागले. लेझिम खेळू लागले, गुलाल उधळला, झेंडूच्या फुलांच्या पाकड्या देवावर वाहिल्या जाऊ लागल्या. लाल गाडी लाल गुलालात नाहून निघाली. मामा अभिमानाने गाडी चालवत होता आणि त्याहूनही जास्त छाती फुगून तन्वीर त्याच्या शेजारी बसला होता. कैसा लगता है मामू, मेरी शादी की बारात भी इसमें काढेंगे. तन्वीर म्हणाला. तसा मामा जोर जोरात हसला, पण तन्वीर भानावर नव्हता. नकशी खांत गुलालात, ढोल ताशाच्या नादात आणि झेंडूच्या पिवळ्या पाकड्यात तो हरवून गेला होता. धन्यवाद. खूपच छान. पुढील गट आहे